सुजाण वाचकांनो, पंडित जगन्नाथ राय या आपल्या चरित्र ग्रंथाचा हा पुढचा भाग. यापूर्वीच्या भागात आपण पाहिलं की पंडित जगन्नाथ राय आणि लवंगी उर्फ भामिनी यांचा अकबराने मोठ्या थाटात विवाह करून दिला. परंतु समाजाने तसंच दोन्ही धर्मातल्या लोकांनी हा तितकासा स्वीकारला नाही. त्याचीच गोष्ट आता पुढे पाहूया. सन 1605 मध्ये अकबर बादशाह दिवंगत झाल्यानंतर लवकरच जहांगीर बादशाहची कारकीर्द सुरू झाली. या बादशहाने पंडित रायांचं राजैश्वर्य आणि त्यांची नेमणूक चालत आल्याप्रमाणे चालवली होती. पंडित रायांशी वादविवाद करून ब्रह्मवृंदाने लवंगीशी लग्न केल्याचं प्रायश्चित्त त्यांनी घ्यावं आणि तिचा त्याग करावा असा दबाव त्यांच्यावर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तिचा त्याग न करण्याचा पंडित रायांचा निश्चय तेवढाच ठाम होता. त्यामुळे त्यांनी आपल्या प्रिय पत्नीसह कालक्रमणा करायला सुरुवात केली. विवाहाचं मूळ रहस्य यज्ञ यागादी कर्मानुष्ठानाची सिद्धी ती प्राप्त करून घेऊन ते ज्ञानमार्गाला लागले. काव्यलेखन हा त्यांचा आवडता विषय. तो अंगवळणीच पडला असल्यामुळे तो त्यांनी चालूच ठेवला होता. यानंतर पंडितराय आणि भामिनी हे कुचबिहारचा 6वा राजा प्राणनारायण याच्याकडून सन्मानपूर्वक बोलावणं आल्यामुळे तिथे जाऊन काही दिवस राहिले. तिथून निघताना राजा प्राणनारायण याला उद्देशून लिहिलेलं प्राणाभरण नावाचं काव्य त्यांनी त्याला प्रेमादर पुरस्सर अर्पण केलं. त्यानंतर उदयपूरचा राजा कर्ण याचा मुलगा जगतसिंह याच्याकडून पंडितरायांना सन्मानपूर्वक बोलावणं आलं. उभयता उदयपुरास गेले. तिथे काही दिवस राहून जगतसिंहाला उद्देशून जगदाभरण नावाचं काव्य त्यांनी लिहिलं आणि ते त्याला प्रेमादनाने अर्पण केलं. काही दिवसानंतर शहाजहा उर्फ खुर्रम बादशाहच्या कारकिर्दीत प्रारंभीच पंडितरायांना सन्मानाने दिल्लीस परत बोलावण्यात आलं होतं. कारण शहाजहा हा देखील कविजनांचा भोक्ता होता. पुढे शहाजहानी रौप्य तुला करून मोठा दरबार भरवून पंडितरायांना कविराज म्हणजे कबराय अशी पदवी दिली. पंडितरायांनी त्यांना काशीस जाण्याची आपली इच्छा प्रदर्शित करून दाखवली. बादशहाला वाटत होतं की काही दिवस पंडितरायांनी दिल्लीस राहावं, परंतु पंडितरायांचा निग्रही स्वभाव आणि दृढनिश्चय पाहून त्यांनी त्यांना जाण्याची परवानगी दिली. दारा शुकोह बादशहाचा सर्वात मोठा मुलगा, तो पंडितरायांचा मोठा भक्त होता. तो म्हणाला, तुम्ही जर श्रीक्षेत्री निघून गेलात तर मग मला अध्यात्मविद्या कोण शिकवेल? यावर पंडितरायांनी त्याची समजूत घातली. प्रवासाला निघताना पंडितरायांनी ठरवलं की दिरंग खान, त्यांची पत्नी तारा आणि रहीम यांनी प्रवासात पंडितांबरोबर राहावं. रामाचार्य आणि चंद्रिका यांनी पुढे मथुरेला जावं. त्याप्रमाणे या दोघांनी पुढे मथुरेला जाऊन पंडितराय आणि भामिनी येणार आहेत असं तिथल्या राजाला कळवलं. पंडितरायांना कल्पना नव्हती की रहीम आणि दिरंग खान हे त्यांना छळण्याच्या किंवा त्यांच्या विरुद्ध कारस्थान करण्याच्या बेतामध्ये होते. झालं असं होतं की श्रीकृष्णाला पांडव जरी प्रिय असले तरी त्यांना गर्व झाल्यानंतर त्यांचा गर्वपरिहार श्रीकृष्णाला करावाच लागला. त्याचप्रमाणे पंडितराय जरी अंतर्निष्ठ सिद्ध पुरुष होते, वाग्देवीचे परमभक्त होते, पण तरी श्री या ऐश्वर्याचा त्यांना मोठा गर्व झाला होता आणि तो देवतांना आवडला नाही. त्यामुळे त्यांचा गर्वपरिहार व्हावा या दृष्टीने या दुष्टबुद्धीच्या रहीम आणि दिरंग खान या मंडळींना थोडी बहुत दैविक मदत करण्याची योजना ठरवली गेली. या दृष्टीने दिरंग खानाने भामिनीचं अपहरण केलं आणि तिला गुप्त निवासात ठेवलं. पंडितराय तिच्या शोधासाठी रानोमाळ भटकू लागले. हरदीक्षित नावाच्या एका तांत्रिकाची रहीम आणि दिरंग खानाला साथ होती. त्याने आपल्या मायेच्या जोरावरती 2 शिरकमळं उत्पन्न केली. त्यापैकी एक होतं भामिनीचं अर्थात मायावी आणि दुसरं होतं पंडितरायाचं. ही दोन्ही शिरकमळं त्या परस्परांना मिळतील अशी तजवीज या त्रिकुटाने केली. त्यामुळे झालं काय की पंडितरायांना भामिनीचं मायावी शिरकमळ दृष्टीस पडलं आणि ते अत्यंत व्यथित झाले. याचप्रमाणे भामिनीचा समज करून देण्यात आला की पंडितरायांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचं मायावी शिरकमळ बघून भामिनीने आपल्या जीविताची आशा सोडली. पुढे रामाचार्यांनी आपल्या चातुर्याच्या जोरावरती भामिनीला आणि तारेला सोडवलं आणि काशीकडे रवाना केलं. आणि इकडे पंडितराय भामिनीचं शिरकमळ पाहून इतके दुःखी झाले की एखाद्या लहान मुलाप्रमाणे रुदन करू लागले. त्याचवेळी तिथे एक 80-90 वर्षांची वृद्ध स्त्री काठी टेकत टेकत आली आणि तिने पंडितरायांना सावध केलं. पंडितराय मायामोहाच्या आवरणामुळे तिला पाहून आणखीनच रडू लागले.
तिला म्हणाले, मातोश्री माझं रक्षण करा. वृद्ध स्त्री म्हणाली, बाबा रे, तुझ्या चर्येवरून तू मोठा ज्ञानसंपन्न पुरुष दिसतोस आणि असा शोक करतोस हे मोठंच आश्चर्य होय. तू कोण आहेस? हे शिरकमळ कोणाचं? कुठे घेऊन जातोयस ते सांग. पंडित दीनवाणीने म्हणाले, या देहाला जगन्नाथ म्हणतात. मी एक साधारण मनुष्य आहे. हे शिरकमळ माझ्या अर्धांगिनीचं आहे. ते घेऊन आता मी श्रीक्षेत्र काशीस जाऊन गंगा माऊलीच्या आश्रयाला जाणार आणि तिथे माझ्या प्रियेला मंत्राग्नी देऊन तिचा ऊर्ध्वदेहिक करणार. वृद्ध स्त्री म्हणाली, कोण? जगन्नाथ? अरे रे, जगन्नाथ पंडित असं तुझं नाव सर्वत्र गाजत असलेलं मी ऐकते. तोच का तू? तुला द्रव्याचा, बुद्धीचा आणि स्त्रीरत्नाचा केवढा अहंकार, आणि तू आज दिवंगत झालेल्या स्त्रीसाठी रुदन करतोस? हेच का तुझं हे स्त्रीरत्न? पंडित म्हणाले, नाही नाही, मी पंडित नाही. पंडित असो तर माझी अशी दशा का झाली असती? मातोश्री, मला क्षमा करा, मला आशीर्वाद द्या. तुम्ही या निर्जन प्रदेशात कशा काय राहताय? तेव्हा त्या वृद्ध स्त्रीने उत्तर दिलं की मी इथे पर्णकुटीत माझ्या 4 पुत्रांसह राहते. माझे हे जे 4 पुत्र आहेत ना, हे 4 देशांना रोज सकाळी धर्मोपदेशाच्या कामासाठी जातात आणि संध्याकाळी परत येतात. तू मोठा भाग्यशाली पुरुष दिसतोस. तुझा हेतू चांगला आहे. तू जा काशीला आणि आजपासून 1 महिन्यानंतर श्री गंगा माऊलीच्या कृपेने तुझी कार्यसिद्धी होईल. असा आशीर्वाद देऊन ती वृद्ध स्त्री जवळच्याच एका झाडीत शिरली आणि अदृश्य झाली. कोण होती ती स्त्री? प्रत्यक्ष त्रिपुर सुंदरी. तिने जे 4 पुत्र सांगितले ते 4 वेद. अशा रीतीने पंडितराय काशीत जाऊन पोचले आणि भामिनी देखील अगदी गरीब जोगिणीच्या वेशामध्ये जनसंपर्कापासून अगदी दूर राहून काशीत जाऊन पोचली. त्या मायावी शिरकमळांवरती मायेचा तांत्रिक जो प्रभाव होता त्याचा समय हा 3 महिन्यांचा होता. त्यामुळे तो संपताक्षणी काशी क्षेत्री ती दोन्ही शिरकमळं अचानक अद्भुतरित्या अदृश्य झाली. आणि त्याचबरोबर योगायोगाने पंडितराय आणि भामिनी यांचेवरील मायामोहाचं पटलही नाहीसं झालं. त्या दोघांची वृत्ती अंतर्बाह्य गंगामय झाली होती. या काशी क्षेत्री आपल्या पुण्यप्रभावाने दोघांचीही भेट झाली. काही काळ दोघांनी गंगेची भक्ती आणि वायुभक्षण करून तिथे वास्तव्य केलं. त्यानंतर ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून श्रीक्षेत्री श्री गंगेच्या मोठ्या उत्सवास प्रारंभ झाला. त्या दिवसात आत्मवीरेश्वराच्या घाटावर बसून श्री गंगास्तवनाची पारायण एकाग्र वृत्तीने करण्याचं त्यांनी ठरवलं. या दशहरात श्री गंगेचं स्नान, पान व ध्यान ही केली असता दशविध पातकांचा नाश होतो. म्हणून या काळाला दशहरा अशी संज्ञा आहे. अदत्तानाम उपादानम हिंसा चैव विधानतः परदारोपसेवा च कायिकं त्रिविधं स्मृतं पारुष्यम अनृतं चैव पैशून्यं चापि सर्वशः असंबद्ध प्रलापश्च वाङ्मयं स्यात् चतुर्विधं परद्रव्येषु अभिध्यानं मनसानिष्टचिन्तनं वितथाभिनिवेशश्च मानसं त्रिविधं स्मृतं. ही दशविध पातकं अशा प्रकारे आहेत. कायिक 3 प्रकारची आहेत. 1. दिल्या वाचून वस्तू घेणं. 2. शास्त्राज्ञे वाचून हिंसा करणं. 3. परस्त्री गमन. वाचिक 4 प्रकारची आहेत. कठोर बोलणं, खोटं बोलणं, चहाडी सांगणं, असंबद्ध बोलणं. आणि मानसिक 3 प्रकारची आहेत. परद्रव्य हरण करण्याचा विचार, दुसऱ्याचं वाईट इच्छिणं आणि एखाद्या वस्तूविषयी खोटा आग्रह धरणं. या ज्येष्ठ शुद्ध दशमीचे 10 योग सांगितले आहेत ते असे. 1 म्हणजे ज्येष्ठ मास, दुसरं म्हणजे शुक्ल पक्ष, तिसरं दशमी तिथी, बुधवार, हस्त नक्षत्र, व्यतिपात, गरकर्ण, आनंद योग, कन्येचा चंद्र आणि वृषभेचा रवी. बुधवार आणि हस्त नक्षत्र यांचा जो योग त्यास आनंद योग म्हणतात. या 10 योगांमध्ये दशमी आणि व्यतिपात हे 2 योग मुख्य आहेत. अशा सर्वोत्तम योगात प्रथम दशाश्वमेध तीर्थात स्नान करून आत्मवीरेश्वराच्या घाटावरती ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस सजावं आणि शुद्ध दशमीपर्यंत अहोरात्र श्री गंगामातेला उद्देशून स्वतः रचिलेल्या पीयूष लहरींची पारायण करावीत असं पंडित जगन्नाथराय आणि भामिनी यांनी निश्चित केलं.
इथे लेखकाने नमूद केलंय की या आत्मवीरेश्वराच्या घाटाला खरोखरच 52 पायऱ्या आहेत. तर सूर्योदयापूर्वी पंडितराय आणि भामिनी हे त्या घाटाजवळ मोकळ्या जागेत ऊर्ध्वमुख एकाग्र वृत्तीने श्री गंगामातेचं ध्यान करीत बसून राहिले होते. तिथे त्यांना अप्पय्या दीक्षितांचा आशीर्वाद देखील मिळाला. त्यांनी गंगा प्रवाहात स्नान केलं आणि गंगेची काव्यरूपाने स्तुती करण्यास प्रारंभ केला. याप्रमाणे 9 दिवस पियुष लहरींची 900 पारायणं अव्याहत केली. 9व्या दिवशी दिल्लीहून शहाजहा बादशहाकडून दारा शुको आणि उदयपूरचा जगतसिंह हे बहुमानाचा पोशाख आणि गुरुदक्षिणा घेऊन आले. परंतु पंडितरायांची अंतर्बाह्य वृत्ती ही गंगामय झाली असल्यामुळे त्यांनी तो सर्व बहुमान गंगा माऊलीला अर्पण करावा अशी इच्छा व्यक्त केली. नंतर ज्येष्ठ शुद्ध दशमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी गंगेचं ध्यान करण्यास प्रारंभ केला आणि पियुष लहरी काव्याची उरलेली 100 म्हणजे एकूण 1000 पारायणं त्यांनी पूर्ण केली. त्यांचं ध्यान संपताच गंगा प्रवाहात स्नान करण्यासाठी ते घाट उतरू लागले. सोबत भामिनी होतीच. परंतु त्यांच्या वाईटावर असलेल्या हरदीक्षितांनी त्यांना अडवलं आणि त्यांना सांगितलं की जर या भ्रष्ट लोकांबरोबर तू घाट उतरलास तर तुझ्या स्पर्शाच्या योगाने यात्रेकरूंना आणि गंगेला विटाळ होईल. तेव्हा पंडितराय म्हणाले की आम्ही इथे बसूनच गंगेचं पारायण करू, तिची स्तुतीस्तवन गाऊ. याप्रमाणे ते घाट चढून गेले आणि त्यांनी पारायणाला सुरुवात केली. या अवनी तलावरील शोक संतापाचा नाश करणारी आणि अखिल जगताला पावन करणारी मातोश्री गंगाबाई ही परमभक्त जगन्नाथराय यांची एकनिष्ठा आणि एकाग्र वृत्ती अवलोकन करून सद्गतीत झाली आणि पुत्रवत मानलेल्या पंडित जगन्नाथराय महाकवी यांना भेटण्यासाठी तिच्या लहरी वेगाने उसळू लागून या पवित्र काव्याचा प्रथम श्लोक संपूर्ण होताच श्री गंगाबाईचं पवित्र उदक एक पायरी वर चढलं. याप्रमाणे प्रत्येक श्लोक संपूर्ण होताच ते पवित्र उदक एक एक पायरी वर चढू लागलं. हा चमत्कार पाहून तेथील सर्व मंडळींना जे जगन्नाथरायांच्या वाईटावर होते त्यांना पश्चाताप झाला. पंडितराय आणि भामिनी ही साधारण माणसं नसून अवतारी व्यक्ती आहेत, विभूती आहेत अशी त्यांची संपूर्ण खात्री पटली आणि त्यांनी पंडितरायांची क्षमा मागितली. पंडितरायांनी त्यांना मोठ्या मनाने क्षमा केली. मस्तकावर वरद हस्त ठेवले. एकीकडे गंगेचं पाणी 52व्या पायरीवरती येऊन ठेपलं आणि पंडितरायांनी 52 श्लोक पूर्ण केले. गंगेच्या पवित्रोदकाचा त्यांच्या पायाला स्पर्श होताच वंदन करून यवनीचा हात धरून पंडितराय उठून उभे राहिले आणि लागलीच त्यांचे दोघांचेही गुडघे पाण्यात बुडाले. याच क्षणी गंगालहरी काव्याच्या 48व्या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे श्री गंगेच्या सगुण स्वरूपाचं या दोघांनी उभयतांनी एकाग्र वृत्तीने ध्यान केलं आणि त्या ध्यानामध्ये सुप्रसन्न अशा गंगा माऊलींनी स्वतःचा वज्रचुडे मंडित उजवा कर प्रवाहातून वर केला आहे असं पंडितरायांना दिसलं. ते म्हणाले, हे जननी, आज तू माझ्या उद्धारार्थ अवतरलीस त्यामुळे मी कृतार्थ झालो. आता इतकीच प्रार्थना करतो की मला तू आपल्या सन्निध घ्यावयास जसा एक हात वर केलास तसाच दुसरा हात वर कर आणि ही माझी जी अर्धांगिनी आहे तिचाही माझ्याबरोबर उद्धार कर. तत्काळ गंगा माऊलीने या दोघांना सगुण स्वरूपात दर्शन दिलं आणि नीमे दरू नीमे बरू म्हणजे अर्धी पाण्याच्या आत आणि अर्धी पाण्याच्या बाहेर अशी सगुण स्वरूपात ती त्यांना दिसू लागली. या प्रसंगी अप्पय्या दीक्षितांनी जनसमुदायाला उद्देशून काही भाषण केलं. ते असं, पंडित जगन्नाथराय हे महाकवी आणि त्यांची पत्नी भामिनी यांना श्री गंगेनी प्रत्यक्ष दर्शन देऊन स्वतःचे दिव्य ज्योती मिळवण्यासाठी स्वतःच्या स्कंदावर घेतलं आहे. ते मुक्त होणारे उघड आहे. श्री गंगा माऊलीच्या प्रेरणेने आणि आज्ञेने मी तुम्हाला आज सांगत आहे, ते ऐकून घ्या, सावधान ऐकून घ्या, त्याप्रमाणे वागा. पंडित जगन्नाथराय हे पूर्वजन्मी मोठे योगी असून परमहंस वृत्तीने राहत होते. पूर्वसंचितानुसार काही भोक्तृत्व अवशिष्ट राहिलं म्हणून जन्मास येऊन लौकिक दृष्टीने हे अवतार कृत्य संपवून अंतिमुक्त झाले. यवनी भामिनी उर्फ लवंगी ही पूर्वजन्मी अप्सरा होती. शापामुळे तिला मृत्यूलोकात अवतार घ्यावा लागला आणि ती जगन्नाथराय यांची प्रथम स्त्री झाली. पुनर्जन्म तिने भामिनी म्हणून घेतला आणि पूर्वसंचितानुसार पंडित जगन्नाथराय यांची अर्धांगी होऊन आता ती त्यांच्या
सहवासामुळे मुक्त झाली. पंडितरायांचे शील परमहंस वृत्तीचे म्हणजे अखेरच्या पायरीचे असल्याकारणाने त्यांना पामरजनांप्रमाणे श्रेष्ठ प्रकारच्या ज्ञानाच्या अखेरच्या पायरीवर चढवण्यासाठी निर्मिलेली धर्मशास्त्राची बंधनं लागू नाहीत. परंतु प्रापंचिक माणसाने सर्व प्रपंचाची कर्तव्य सुखोपभोग पार पाडून अखेर गंगातीरी वास्तव्य करून एकाग्र चित्ताने गंगेची सेवा करावी, मुक्त व्हावं आणि पंडितरायांच्या पियुष लहरी काव्याचं पारायण नित्य इथे करीत जावं, म्हणजे जगतपावनी गंगा माऊली सगळ्यांना जन्ममरणापासून मुक्त करील. सायुज्य मुक्ती मिळवण्यासाठी सर्व पातकांचा विनाश करण्याच्या दृष्टीने गंगा लहरींचं नित्य पारायण वाचन करत जावं. याप्रमाणे अप्पया दीक्षितांचं भाषण ऐकून सगळ्यांनी जय गंगे हर गंगे असा उद्घोष केला आणि गंगा मातेची आरती सुद्धा गायली. वाचकांनो, अशा प्रकारे गंगा लहरींच्या स्तवनाने आणि आपल्या भक्तिभावामुळे पंडित जगन्नाथराय भामिनीसह सायुज्य मुक्ती प्राप्त करते झाले. या गंगा लहरीचे श्लोक अर्थासहित या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जय गंगे भागीरथी. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.